नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. कालपर्यंत महाराष्ट्र आणि जगभरामध्ये अमेरिकेच्या एप्स्टीन फाईलची चर्चा सुरू होती, परंतु गेल्या 2-3 दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये आणि आता देशभरामध्ये एका भोंदू बाबाची चर्चा सुरू झालेली आहे. खरं तर हा भोंदू बाबा भोंदू आहे हे नंतर समजण्यात आलं. त्याचे काही व्हिडिओज समोर आले, काही तक्रारी झाल्या. त्यानंतर त्यांनी एका पेनड्राईव्ह मध्ये 58 व्हिडिओज आहेत असं देखील समजलेलं आहे. आणि महिलांना फसवून त्यांची धार्मिक दृष्टिकोनातून असेल किंवा शारीरिक जी आहे ती शोषण करण्याचं काम या स्वतःला कॅप्टन म्हणून घेणाऱ्या अशोक खरात यांच्याकडून सुरू होती. आणि आता त्यामुळेच मोठं रान उठलेलं आहे. या बाबाच्या पायाशी बसणारे केवळ सामान्य लोक किंवा कमी शिकलेले अडाणी लोक नाहीये, तर उच्च शिक्षित लोक आणि इतकंच नाही तर राज्याचे आमदार, खासदार, मंत्री देखील त्या भोंदू बाबाच्या पायाशी बसलेले होते. त्यामुळे हा विषय खूप गंभीर आहे आणि गंभीरतेने सरकार हाताळत आहे का, हा खरा प्रश्न आहे. आपल्या सोबत पुण्यातून जोडले गेलेले आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार सर आहेत. त्यांनी कालच एक पत्र दिलेलं आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांना की काय कारवाई झाली पाहिजे त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी. आणि एकंदरीतच ह्या प्रकरणावरती या प्रकरणाची धागेदोरे आणखीन किती लांब पर्यंत जात आहेत, केवळ ती महाराष्ट्रात आहेत की महाराष्ट्राच्या बाहेर देखील या अशोक खरातचे काही संबंध होते, काही मोठी नावं यामध्ये आहेत का, यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत कुंभार सर आहेत. सर, मुंबई आउटलुकला वेळ दिला त्याबद्दल तुमचा आभार आणि या चर्चेमध्ये तुमचं स्वागत. काल पत्र दिलेलं आहे, काय पत्र आहे, काय म्हणणं आहे आपलं? त्या पत्रामध्ये विशेषतः दोन गोष्टींचा उल्लेख आहे. एक तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष या रुपालीताई चाकणकर यांना हटवण्यात यावं आणि मंत्रालयातून या बाबाचा जो ट्रस्ट आहे त्याला एक बल्क वॉटर मंजूर झालं होतं, ते मंत्र्यांच्या उपसमितीने केलं होतं असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ त्याचे मंत्रालयापर्यंत पोहोच आहे हे दिसून येत होतं. त्याला पुष्टी मिळाली. त्यानंतर आणखी काही गोष्टी घडल्या की आता असं पुढे आलेलं आहे की महाराष्ट्रातले बरेच अधिकारी त्याच्या चरणाशी जाऊन बसत, बदल्या बढत्यांमध्ये तो त्यांना मदत करायचा, लोक त्याच्याकडे विनंती करायची. त्याहीपेक्षा भयानक बाब म्हणजे त्या माणसाचे अगदी केंद्रीय गृहमंत्र्यांबरोबरचे सुद्धा फोटो आता पुढे आलेले. आणखी त्याही पुढे जाऊन अर्थात ही नाशिक मधली बातमी आहे की त्याच्या नावावर तर बरीच संपत्ती आहे, याच्यात काही शंकाच नाही. त्याच्या पत्नीच्या नावावर काही प्रॉपर्टीज आहेत. त्या प्रॉपर्टीज मध्ये महाराष्ट्रातल्या काही अधिकाऱ्यांच्या पत्नीचे म्हणजे एकत्रित प्रॉपर्टी घेतली. विशेषतः पाथर्डी असेल किंवा गवळण नावाचं गाव आहे, तिथे त्यांनी प्रॉपर्टी घेतली. हे सगळं भयानक आहे. म्हणजे हे आता उघडकीला आलं हा भाग वेगळा, परंतु हे जे जाळं आहे ते कुठपर्यंत पसरलंय. आणखी पुढची महत्वाची बाब म्हणजे आता असं म्हटलं जातं की काही पोलीस अधिकारी त्याच्याकडे कुठल्याही तपासासंदर्भात ज्योतिषाच्या अंगलनं विचारणा करायला जायची. आता प्रश्न असा आहे की जर असे अधिकारी त्याच्या एवढ्या मोठ्या जागा त्याने बांधलेलं बेकायदा मंदिर, माझ्या मते ते बेकायदा आहे, कारण 2009ला सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की मंदिर वगैरे बांधण्यासाठी खूप हे दिल्या होत्या कंडिशन्स, आणि ह्या बाबांनी 2010-15 साली हे मंदिर बांधलं. म्हणजे मंदिर त्याने बहुतेक याच कामासाठी बांधलंय. आणि सगळ्यात महत्वाचं, याने जे काही उद्योग केले, जे काही क्लिप बाहेर आले त्याच्यामध्ये महिलांशी गैरवर्तन केलं, त्याचं रेकॉर्डिंग केलं. ते रेकॉर्डिंग त्याने मजेसाठी नाही केलेलं, ते त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठीच केलंय असा माझा ठाम आरोप आहे. आणखी एक महत्वाचं म्हणजे तो जे काही व्हिडिओ दिसत आहे त्याच्यामध्ये हे अश्लील कृत्य करत असताना मागे आरती किंवा स्तोत्रासारखं काहीतरी ऐकू येत आहे. म्हणजे त्यांनी या सगळ्यांच्या भावनांशी खेळ केला इतक्या लोकांना. आणि हे कोणी गरीब किंवा असे नाहीयेत की ज्यांना काही कळत नाही. हे सगळे सुशिक्षित लोक आहेत, मोठे लोक आहेत, अडाणी, बरोबर असं नाही कोणी. त्यांनी हे केलं आणि ते याच्यामध्ये फसले. महिला आयोगाचे अध्यक्ष त्याचे पाय पुसतायत, पाय धुतायत, पाय पुसतायत हे. आणि मग जर काही महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण देशभर भोंदू बाबांची संख्या ही प्रचंड आहे. म्हणजे एखाद दुसरा टक्का खरे असतील, बाकी सगळे भोंदू आहेत हे मी ठामपणे म्हणू शकतो. अशा बाबांच्या कृत्यानं बळी पडलेल्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे कशा पद्धतीने बघायचं. महिला आयोगाच्या अध्यक्षाच अशा बाबाचे पाय धुणं वगैरे, म्हणजे मध्यंतरी त्यांनी
महिला दिनी एक ट्विट केलं होतं जे मी बघितलं होतं. त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की महिलांनी पोथीपराणापासून आपण महिलांना पोथीपुराणा पासून हं, गुंतून ठेवलं, पासून त्यांना दूर केलं संविधान पाहिजे, अलिप्त राहिलं पाहिजे. पण त्याच असे कृत्य करताना दिसल्यावर महिलांनी बघायचं कुठलं. आणि एवढे सगळे अधिकाऱ्याबरोबर फोटो आणि व्हिडिओ असताना ते काही त्यांनी घरात अल्बम मध्ये ठेवण्यासाठी केलेले नाहीत, ते लोकांना दाखवण्यासाठीच केले. बरोबर. असे फोटो जर लोकांना दिसले तर यंत्रणेवर विश्वास ठेवणार कोण आणि अशा बाबाच्या विरुद्ध तक्रार करायला कोण जाईल. आणि बरोबर. आता जी चौकशी तक्रार जी चालू केली झाली होती, तक्रार तक्रार केली. पण जी केली होती त्याच्यावर पण महिला आयोगाचं हो असं हो म्हणणं आलं की तुम्ही माफी मागा, एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या विरोधामध्ये हो तुम्ही असं बोलत आहात, पुरावे काय आहेत वगैरे सगळ्या गोष्टी. महिला आयोगाचं काम आहे की महिलांच्या संदर्भात जे काही तक्रारी येतील त्याची निदान चौकशी करावी, त्यावर कारवाई होईल नाही होईल हा नंतरचा हो. मुद्दा आहे. तो चौकशीच टाळली गेली आणि ज्यांनी तक्रार केली त्यांनाच धमकवण्यात आलं. तर ह्या कुठल्या प्रकारचं राज्य चाललेलं आहे? आणि असं नाहीये की एकट्या रुपाली चाकणकर यांचं नाव आहे, एकनाथ शिंदे आहेत, केसरकर आहेत, भाजपचे देखील काही लोक गेले असतील ज्यांचे फोटो आलेले नाहीत. आता तुम्ही म्हणताय की अगदी अमित शहा यांच्यापर्यंत त्यांचे थेट संबंध होते. तर हो, मग त्यांचा फोटो कुठल्या आलाय. पद्धतीचं राज्य चाललेलं आहे? पहिली गोष्ट म्हणजे आता जे काही कालपासून आणखी डेव्हलपमेंट झाली, रुपाली चाकणकर यांनी पक्षपातीपणा केलेला आहे. त्यांच्याकडे जी तक्रार आली त्याच्या बाबतीत आपली ओळख आहे म्हणून त्यांनी कुठल्याही चौकशीशिवाय त्या पत्रकाराला किंवा जे तक्रारकर्त्यांना त्यांच्या तक्रारीकडे लक्ष दिलं नाही. पत्रकाराला धमकावलं, त्याच्यावर आणखी काही लोकांवर खंडणीचे गुन्हे दाखल केले. महिलांनी कुठल्या अँगलने यांच्याकडे बघायचं, कशी आशा ठेवायची. आणि अजूनही त्या त्या पदावर आहेत आणि ते पद सोडायला तयार नाही. त्यामुळे आता त्यांचं जे काही ह्याच्यातला सहभाग आहे तो केवळ माहिती असण्यापेक्षा संगनमताकडे जास्त झुकू लागलाय. म्हणजे त्या बाबाशी रुपाली चाकणकर यांचा संबंध होता असं म्हटलं तर ते आता वावगं ठरणार नाही. त्यामुळे बरोबर. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्या आता राजीनामा देणार नाही, ते उघड झालंय. आता त्यांना हाकलून टाका. नाहीतर लोकांचा कुणाकडे जायचं, लोकांनी कसं बघायचं, कुणावर विश्वास ठेवायचा. त्यामुळे त्यामुळं आणि महाराष्ट्रामध्ये हा, बोला बोला सर. याच्यावर कडक शिक्षा झाली पाहिजे. नाहीतर पुन्हा मागची काही प्रकरण आली, सेक्स स्कॅन्डल आपण बघितली, त्यांचं पुढं काही झालं नाही. तसं याच्यामध्ये होता नाही आणि याच्यामध्ये आणखी दक्षता घ्यावी लागणार आहे. कारण याच्यामध्ये जे अधिकारी आहेत, प्रशासकीय असतील किंवा आणखी काय असतील, ते या बाबाशी संबंधित होते, त्याच्या चरणाशी बसायचे. हा सगळा तपास चालू असताना त्या कुठल्याही अधिकाऱ्याचा याच्यात संबंध येणार नाही याची दक्षता मुख्यमंत्र्यांना आणि जी SIT स्थापन केली त्यांना त्यांना घ्यावी लागेल. अन्यथा मग ते कुठलाही तपास किंवा कुठलीही चौकशी कुठेही भरकट होऊ शकतात. आणि जसं मुंढवा केसमध्ये घडलं, राजकीय लोक सुटले, त्यांना अभय मिळालं, त्यांना पदं मिळाली. तसंच याच्यामध्ये होईल. सगळेच राजकारणी प्रमुख आहेत, सगळेच अधिकारी आहेत. तसं होऊ नये एवढी मुख्यमंत्र्यांकडे विनंती आहे. बरोबर. तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय, विनंती करताय, परंतु जे सरकार किंवा सरकारचे मंत्रीच त्या बाबाच्या पायाजवळ बसलेले आहेत, त्यांच्याकडून आता किती अपेक्षा आहे की ह्या सगळ्या गोष्टींचं ते निष्पक्षपणे चौकशी करतील? आता नार्को टेस्टची पण एक मागणी होते, तर ही निष्पक्षपणे चौकशी होईल, कारवाई होईल, ह्यावर तुमचा किती विश्वास आहे? खरं सांगायचं तर नाही विश्वास. पण आता असं प्रश्न पडला की आता न्याय मागायचा कुणाकडे हाच प्रश्न आहे. म्हणजे समजा अगदी बरोबर. कोर्टात गेलो आणि कोर्टाने सांगितलं वेगळी SIT स्थापन करा, तरी माणसं हीच असणार आहेत. हम्म. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना यावेळेला जास्त सखोलपणे आणि ज्या लोकांचा त्या चौकशीवर विश्वास बसेल अशा पद्धतीने चौकशी करावी लागली. कारण आता मग तुम्ही बघा, सगळेच अधिकारी आहेत, सगळेच पोलीस आहेत, सगळे आमदार, खासदार, मंत्री, राजकारणी सगळे त्याच्या चरणाशी आहेत. मग आम्ही ठीक आहे, आम्ही ओरडतोय, पण चौकशी झाली नाही तर म्हणजे आताही तसा विश्वास उडालेला आहेच. पण निदान ही एक संधी मानून जे जे कोणी दोषी आहेत त्या आणि त्याच्यावरती शासनाने जनजागृती सुद्धा केली पाहिजे. अनेक बंधुबाबा या महाराष्ट्रात, भारतामध्ये आहेत. त्या ना, सगळ्या बंधुबाबांनी महिलांचं महाराष्ट्र जो आहे तो पुरोगामी महाराष्ट्र म्हणून भारतामध्ये त्याची ओळख आहे. बरेचसे महापुरुष, आता काल राज ठाकरेंचं भाषण झालं, त्यांनी ती अख्खी यादीच वाचून दाखवली की देशाला दिशा यादीत देणारे वाचून जे दाखवली. लोक आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे किती लोक आहेत आणि किती मोठ्या संख्येने आहेत.
त्याशिवाय म्हणजे एकतर ही ही एक इमेज किंवा ही एक प्रतिमा महाराष्ट्राची आहे ती जपलेली आजपर्यंत कालपर्यंत. दुसरी गोष्ट अंधश्रद्धा निर्मूलनाच्या माध्यमातून जो कायदा आहे तो देखील महाराष्ट्रामध्ये लागू आहे. मग असं सगळं असताना आता वेगळं काय करावं लागेल की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आटोक्यात येतील, बंद होतील पूर्णपणे? तर मग याच्यामध्ये त्या मानसिकतेची माणसं बसवली पाहिजेत या पदांवर. आता ही पदं राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना काय म्हणजे सेटलमेंट बक्षिशी म्हणून करण्यासाठी दिली दिली जातात. जातात. आता या अशा आयोगांवर अत्यंत संवेदनशील, ज्यांनी आयुष्यात काहीतरी चांगलं काम केलंय, ज्यांच्यावर लोकांचा विश्वास आहे, अशी माणसं बसवली पाहिजेत. आता रुपालीताई चाकणकरांचं तुम्ही बघितलं तर त्यांच्यावर आतापर्यंत अनेक वेळा महिलांच्या बाबतीमध्ये फारसं लक्ष देण्याचे आरोप झालेत. आत्ताचा आरोप तर आणखी भयानक, हा केवळ भयानक कॅटेगरीमध्ये असतो. आणि असं असूनही ज्या व्यक्तीला राजीनामा द्यावा वाटत नाही, निदान चौकशी होईपर्यंत बाजूला व्हावं वाटत नाही, त्या पदाला चिकटून राहतात, अशी माणसं चांगल्या पदांवर. आता आपल्याकडे पहिल्यापासून प्रथा हीच आहे की राजकीय म्हणजे नेत्यांच्या वळचणीखाली असणाऱ्यांना अशी पदं द्यायची. ते न देता जसं राज ठाकरेंनी काल नावं घेतली अशी अनेक माणसं महाराष्ट्र आहेत, त्यांना या पदावर बसवलं तर कदाचित काय न्याय मिळेल. अन्यथा पुन्हा हे जे 20% आणि 5% आणि काय कसले नगरसेवक वगैरे घेणार आहेत स्वीकृत, त्याच्यामध्ये ते राजकीयच असतात परत. त्यांना घ्यायचं असतं त्यांनी काहीतरी चांगली माणसं असावीत म्हणून, पण ते आपल्याकडे होत नाही. याच्यासाठी जे आता पदावर आहेत म्हणजे मुख्यमंत्री किंवा इतर मंत्री आहेत, त्यांनाही आपले विचार थोडा बदलावा लागेल आणि चांगल्या माणसांना संधी द्यावी लागेल, तरच काहीतरी होईल. नाहीतर मग काय, आम्ही ओरडू, तुम्ही इंटरव्ह्यू घ्या, परत पुढच्या वेळेला नवीन भानगड, नवीन विषय, नवीन आरडाओरडा, एवढंच होईल. बरोबर. वैशाली हगवणेच्या प्रकरणानंतर तो मुद्दा खूप चर्चेत आला की रुपाली चाकणकर यांचं लक्ष नाही आहे आयोगाच्या कामकाजाकडे. त्यांचं पूर्ण लक्ष हे पार्टीच्या कामाकडे आहे. त्यानंतर तो एक मुद्दा उपस्थित झाला होता की पार्टीचा म्हणजे पक्षाची जबाबदारी असताना देखील ही मोठी जबाबदारी का देण्यात आली. तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कसं आता ह्या गोष्टी निवळतील किंवा ह्या गोष्टींना न्याय मिळेल ज्या महिलांसोबत हे झालंय. कारण हे एका पेनड्राईव्ह मध्ये 58 व्हिडिओ आहेत अशी माहिती आहे. आणखीन असे किती पेनड्राईव्ह आहेत, असे हो, किती महिला आहेत ज्यांच्या संदर्भात हे झालेलं आहे. तर हे कसं आता पुढे जाईल? याच्यामध्ये हे पहा, खरं तर आत्ताची जी परिस्थिती आहे, विशेषतः रुपाली चाकणकर यांची, 1.5 वर्षापूर्वी त्यांच्याकडे तक्रार आली आणि त्यांनी त्याच्याकडे बघितलं नाही. याचाच अर्थ जर त्यावेळेला त्यांनी प्रामाणिकपणे बघितलं असतं तर आणखी काही महिलांचं शोषण थांबलं असतं. बरोबर. परंतु ते त्यांनी बघितलेलं नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्यांना हाकलायला पाहिजे आणि चांगली व्यक्ती जी संवेदनशील आहे अशांच्या नेमणुका झाला तरच काय होईल. राजकीय नेमणुका झाल्या तर पुन्हा या संस्थांकडून काहीही आशा कुणालाही उरणार नाही. बरं, धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी धन्यवाद. बोललात, वेळ दिलात. खरं धन्यवाद. तर आसाराम बापूचं एक प्रकरण आपल्या डोळ्यासमोर होतं आणि ते आता बाहेर आहेत, जेलच्या बाहेर आलेत. एवढं सगळं झाल्यानंतर देखील लोक त्यांचं दर्शन घेण्यासाठी, त्यांच्या पाया हो. पडण्यासाठी आजही धडपडतायत, आजही मरमर करतायत. त्यामुळे कुठल्या दिशेने आपण देशाला घेऊन चाललोय, राज्याला घेऊन चाललोय, खरं तर संविधानामध्ये सायंटिफिक टेम्परामेंट नावाची एक गोष्ट आहे. तीच संपूर्ण असायंटिफिक टेम्परामेंट जो आहे किंवा अँटी सायंटिफिक टेम्परामेंट जो आहे तो तयार करण्याचं काम जे आहे ते या राज्यकर्ते करतायत. जे बाबाच्या चरणाशी बसले होते, ब्रेन वॉश झालंय. पूर्ण ब्रेन वॉश झालेलं आहे. बरोबर आहे तुमचं म्हणणं, पूर्ण ब्रेन वॉश झालेलं आहे. जे बाबाच्या चरणाशी बसलेत ते आता त्याच्यावरती कारवाई कशी करणार? ते अधिकारी असतील, राज्यकर्ते असतील, हा एक मोठा प्रश्न आहे. परंतु रुपाली चाकणकर यांचा राजीनामा तात्काळ झाला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्यावर कारवाई केली पाहिजे. निष्पक्ष चौकशी करण्याच्या दृष्टिकोनातून हे एक महत्वाचं पाऊल ठरेल असं मला वाटतंय. आता मुख्यमंत्री ते करतील की नाही करणार हा एक वेगळाच विषय आहे. परंतु हा विषय अजूनही असाच चर्चेत राहणार आहे. मुद्दा केवळ एका बाबाचा नाहीये. या बाबापासून जरी हा विषय सुरू झालेला असला तरी मुद्दा खूप मोठा आहे. अंधश्रद्धा हा काय एक 10-15 मिनिटाच्या, अर्ध्या तासाच्या, 1 तासाच्या चर्चेत चर्चा करण्यासारखा मुद्दा नाही. त्यावरती आणखीनही पुढे चर्चा होत राहील. तुर्तास आपण इथेच थांबूयात. कुंभार सरांचा आभार, त्यांनी वेळ दिला आणि अपेक्षा आहे की पुन्हा या मुद्द्यावरती किंवा नवीन मुद्द्यावरती पुन्हा सर तुम्ही आम्हाला वेळ द्या. धन्यवाद नक्की. सर.